Welcome students. Today we are going to learn about standard second subject maths. Page number 56. Do you know notes and coins? तुम्हाला माहीत आहेत का नाणी आणि नोटा? चला तर मग आपण आज नाणी आणि नोटांची ओळख करून घेऊया. पहा मुलांनो, इथे आपल्याला काही नोटा दिसत आहेत. त्या नोटा आपण पाहायच्या आहेत आणि कितीची आहे ही ओळखायची आहे. नोटा ओळखण्यासाठी आपल्याला ही किंमत पाहावी लागेल. किती रुपयाची आहे बरं? व्हेरी गुड, 50 रुपीज. सेकंड वन 100 रुपीज. हे पहा, इथं सुद्धा त्याची किंमत दिलेली आहे. ह्याच्यावर कुणाचं चित्र आहे बरं? महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं चित्र इथं दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक नोटावर वर बघा काय लिहिलं आहे? भारतीय रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या भारतातल्या मोठ्या बँकेकडून ही नोट छापलेली असते. ओके, आणि या नोटांचा इथला हा नंबर असतो. पहा नेक्स्ट नोट 200 रुपीज, देन 500 रुपीज. ओके, आता पुढं काय म्हणले पहा? यश अँड रमा हॅव कम टू देअर अंकल्स विलेज विथ देअर मदर. यश आणि रमा आपल्या मामाच्या गावी आईसोबत आले. देअर इज अ फेअर टुडे. आज तिथे जत्रा आहे. When they left for the fair, their uncle gave them ₹100 each. जेव्हा ते गड्ड्यावर जाण्यासाठी, जशी आपली सिद्धेश्वरची गड्डा यात्रा असते तशी जत्रा तिथं होती, आणि जेव्हा हे जत्रेला निघाले तेव्हा त्यांच्या मामाने त्यांना प्रत्येकी 100 रुपये, म्हणजे यशलाही 100 रुपये दिले आणि रमालाही 100 रुपये दिले. ईच म्हणजे प्रत्येकाला. रमा वेंट टू नंदू काका शॉप. रमा ती 100ची नोट घेऊन नंदू काकाच्या दुकानात गेली. अँड आस्क फॉर चेंज. आणि तिने 100 रुपयाचे सुट्टे मागितले. नंदू काका गेव हर द फॉलोविंग. मग नंदू काकांनी ती 100ची नोट तिच्याकडनं घेतली आणि त्यांनी या पुढच्या नोटा तिला दिल्या. पहा बरं, 100ची ही चेंज आहे, म्हणजेच 100 रुपयाला जर आपण सुटे करून घेतले तर कोणकोणत्या नोटा मिळतील हे तर आपल्याला दिलं नाही. पहा 1 रुपीज एक, 2 रुपीज, आणि इथे पहा 2ची आणखीन एक, 5ची एक. ओके, ही आहे 20ची, 20, ही पण 20ची, आणि ही पण 50ची. आता पहा, या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, प्लस प्लस केलं, तर या सगळ्यांची बेरीज आपल्याला 100 रुपीज येते. अशा प्रकारे 100 रुपीजचे हे चेंज आहेत. पुढं काय म्हणले पहा? इन द एम्प्टी बॉक्स राईट द व्हॅल्यू ऑफ द नोट ऑर कॉईन अबोव इट. आत्ताच आपण त्या रिकाम्या बॉक्समध्ये कोणती नोट कशाची आहे, नाणी कशाची आहे ती लिहिली. Now convert ₹100 into small change in their different ways. आता तुम्हाला या दिलेल्या नोटांपेक्षा वेगळ्या कोणत्या नोटा घेऊन आणखीन तुम्ही 100 रुपयाचे चेंज करू शकता ते तुम्हाला करायचे आहेत. समजलं? धन्यवाद.